वेलकम. स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी. तर काय साहित्य लागतं ते बघून घेऊया अगोदर. इकडे मी 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, हळद, मीठ, जिरे, मोहरी, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा कढीपत्ता, लसूण घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. या अगोदर मी ना बटाटा कुकरला शिजवून घेते. बटाटा कुकरमध्ये लावलेला आहे. त्याला झाकण लावून बंद करून घेऊ आणि कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ. कढई तापायला ठेवलेली आपण. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. तर अर्धा चमचा मोहरी टाकायची याच्यात. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की मग आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडली आपली, अर्धा चमचा जिरं. जिरं पण फुलले चांगलं. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे चांगला. कुकरला मी साधारण 10 ते 12 शिट्ट्या देऊन मोठ्या गॅसवर बटाटा शिजवून घेतला आहे आणि आता तो सोलून घेतलेला आहे. तो भाग माझा स्किप झाला, त्यामुळे आता मी सांगते की कुकरला मी 10 ते 12 शिट्ट्या दिल्या होत्या मोठ्या गॅसवर आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे. कांदा फ्राय होतो आपला. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय होतो. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. अजून एक मिनिटभर अजून आपण कांदा फ्राय करून घेऊ. टोटल 2.5 ते 3 मिनटं कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण लसूण आणि मिरची घेतली होती ना, ती मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे. आता ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. गॅस आपला मीडियम ठेवायचा आहे. आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊ. अर्धा चमचा, अर्धापेक्षा थोडा कमी हळद आणि अर्धा चमचा मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तुम्हाला लागेल तसं. मिक्स करून घेऊ चांगलं. आणि आता यामध्ये आपण आपला उकडलेला बटाटा टाकून घेऊ. सगळं मिक्स करून घेऊ. एक मिनिटभर आपण आता याला वाफेवरच असंच ठेवून घेऊया. झाकण ठेवू कमी गॅसवर. 1 मिनिटभर ठेवून देऊ. तर आपण 1 मिनिट झालेलं आहे. झाकण काढून घेऊ.
बटाटा मस्त आपला फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. कलर पण छान आला, वासही छान येतो. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पुरीबरोबर मस्तपैकी मस्त तिखट असा बटाटा पिवळा तयार आहे. आता आपण याला सर्व करून घेऊया. आपली मस्तपैकी पिवळ्या बटाट्याची भाजी तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.